माफ करा आम्हाला, पण आम्ही तुमच्या मुलीशी लग्न करू शकत नाही, कारण आमचं दुसऱ्या एका मुलीवर प्रेम आहे आणि आम्ही तिच्याशीच लग्न करणार आहोत. तसं असेल तर आम्हाला वचन द्यायची काय गरज होती साई माँ? पेपरात बातमी देऊन आमची बदनामी का केलीत? ही बातमी साईमानीच छापून आणली. या प्रकाराने तुम्हाला किती मनस्ताप झाला असेल याची आम्हाला कल्पना आहे, आणि म्हणूनच साईमानच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा तुमची माफी मागतो. तुम्ही आमचा विश्वासघात केलात साई माँ. आम्ही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवून होतो. तुमचा मुलगा तुमच्या आज्ञेबाहेर नाही असं तुम्ही म्हणालात. आता समोरासमोर सोक्षमोक्ष लागला हे एका अर्थी बरंच झालं. येतो आम्ही. प्रियदर्शनी, आत्ता जो तमाशा झाला तो पाहून तुम्हाला खूप आनंद झाला असेल, नाही? आमची खात्री आहे आमच्या विरुद्ध विक्रमादित्यांना तुम्हीच भडकवले. साईमा, आता असा स्वतःला त्रास करून घेऊन काय उपयोग आहे? आम्ही आपल्याला आधीच सांगितलं होतं, सावध केलं होतं. खरं तर आपण स्वतः विक्रमादित्य आणि देवयानीबद्दल त्यांना सगळी कल्पना द्यायला हवी होती, म्हणजे अशी वेळच आली नसते ना. तुमच्या सल्ल्याची आम्हाला आधी गरज नव्हती आणि आताही नाही. वहिनी, अहो साधी गोष्ट आहे. एक राजघराण्यातला माणूस एका सामान्य मुलीसाठी आपलं नाव, पैसा, प्रतिष्ठा सोडून येईल का? तुम्हीच सांगा. हो, खरंय ग तुझं, पण आणि असाच जर कोणी असेल ना तर तो संन्याशी असेल, विक्रमादित्य नक्कीच नसेल. आई, काय झालं, रडतेस का? आई, आई सांग ना, काय झालं? अगं, सारखी एकच काळजी लागून राहते. तुमचा दोघींचा संसार सुरू झालेला मला पाहायला मिळेल का नाही? आई, अचानक असं काय बोलायला लागलेस तू? सारखा हाच विचार माझ्या मनात येतो ग. तुमच्या दोघींचे संसार एकदा मार्गी लागले ना, माझ्या डोक्यावरचा मोठा भार हलका होणार आहे. पण आता परिस्थिती अशी आहे की मी धड सुखानं जगू शकत नाही आणि समाधानाने मरूही शकत नाही. हे बघ आई, प्लीज असं बोलू नकोस. सगळं ठीक होईल, नको काळजी करूस तू. बाबाही असंच बोलतात, पण नुसत्या बोलण्याने परिस्थिती थोडीच बदलणार आहे. खरं तर परिस्थिती बदलणं आता फक्त तुझ्या हातात आहे. पण तू तर विक्रम बद्दलचा तुझा हट्ट सोडायला तयार नाहीयेस. हे बघ आई, मला माहिती आहे माझ्या लग्नाच्या निर्णयामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतो. हे सगळं नीट व्हायला थोडा वेळ लागेल. तेवढा वेळ द्या मला. घ्या गरम गरम चहा.
काय ग काय झालं? घरच्यांची आठवण येते. कसे असतील घरी सगळे? खास करून देऊ. निदान आता तरी तिचं आयुष्य मार्गी लागायला हवं. खूप आठवण येते देऊची. साक्षी, तुझी आत्ताच ही अवस्था आहे. जेव्हा मी तुला खरोखरच घेऊन जाईन तेव्हा तेव्हा काय करशील? तेव्हा ते तू त्यांना भेटूही शकणार नाहीस, कदाचित कधी. तेव्हा राहू शकशील त्यांच्याशिवाय? आदित्यराजे, कुठे निघाले तुम्ही? आम्ही हे घर सोडून चाललो साहेब. भावनेच्या भरात घर सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नका. भावनेच्या भरात घेतलेला निर्णय नाही हा, विचारपूर्वक घेतलेला आहे. आणि आता तुम्ही आम्हाला थांबण्याचा आग्रह करू नका. आम्ही सांगितलं तरी तुम्ही थांबणार नाही आहात. नाही साहेब, नील भैया या घरातून निघून गेल्यानंतर भैया साहेबांप्रमाणेच तुम्ही सुद्धा तुमचा हा हक्क गमावलेला आहे. आदित्य, वादविवाद प्रत्येक घरात होत असतात, म्हणून घर सोडून जाणं हा तर पर्याय होऊ शकत नाही ना. घर सोडून जाणं हा आमच्या समोरचा पर्याय नाही आहे साईमा, ती आमची गरज आहे. आदित्य, आम्हाला देवयानीशी लग्न करायचं साहेब. आणि DV सरांना आम्ही शब्द दिलाय, तिच्याशी लग्न करण्यासाठी आमच्या नावापुढे असलेलं राजशिर्के नाव पुसून टाकून आम्ही स्वतःचं अस्तित्व स्वतःच्या बळावर सिद्ध करून दाखवू. आणि म्हणून आम्ही हे घर सोडून चाललोय. तुमच्या लग्नाला आमची परवानगी आहे की नाही हे महत्वाचं नाहीये, त्या DVची परवानगी आहे की नाही हे महत्वाचं आहे. आणि त्यांच्या सांगण्यासाठी तुम्ही हे घर सोडून निघून जाणार आहात. तुमच्या या निर्णयाबद्दल आम्ही काय समजायचं? तुम्हाला जे समजायचं आहे ते तुम्ही समजा साहेब. आदित्य, नाही, तुम्ही हे असं करू शकत नाही. आमच्या परवानगीशिवाय तुम्ही हे घर सोडून जाऊ शकणार नाही आहात. आपलं आई मुलाचं नातं जर तुम्ही जपलं असत ना साहेब, तर आम्ही आज तुमची परवानगी घेतली असती. पण त्याला खूप उशीर झाला. आता आमचा हा निर्णय बदलू शकत नाही आणि तुम्ही त्याला बदलू शकत नाही. आम्ही असं काही केलेलं नाही. आणि तुम्ही हे घर सोडून नाही जाऊ शकणार, नाही जाऊ शकणार. रणवीर राजे, रणवीर राजे, रणवीर राजे. राज, आपण हे जे काही वागतोय ते बरोबर आहे असं वाटतंय तुला? राज, तुझी फॅमिली आधीच तुझ्यापासून लांब गेली आहे. माझी फॅमिली सुद्धा माझ्यापासून लांब जावी असं वाटतंय का तुला? एक नातं निभावताना इतर सगळी नाती तोडायची हे कितपत पटतंय तुला? साक्षी, पण दुसरा मार्गच नाही. मला हे सगळं मनापासून आवडतंय असं वाटतंय का तुला? माझा नाईलाज आहे साक्षी. नाही आवडत आहे ना तुला? मग आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे का? दुसरा कुठला पर्याय? दुसरा पर्याय आहे. फक्त तुझी तयारी हवी. म्हणजे तुझ्याशी निर्माण झालेलं नवीन नातंही जपता येईल आणि जुनी नातीही जपली जातील. मग कुठल्याच नात्यात कडवटपणा निर्माण होणार नाही. साक्षी, तुला काय म्हणायचंय मला चांगलंच माहिती, आणि माझं उत्तरही तुला माहिती. तुला मान्य असलेला मार्ग मला कधीच मान्य होणार नाही. थंड झालाय. काय झालं वहिनी? खूप टेन्शनमध्ये दिसताय. खरं तर तुम्ही टेन्शनमध्ये का हे विचारणं चुकीचं आहे.
कारण टेन्शन यावं अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यातनं करत असता. जाऊ दे, काय झालं? अगं साक्षीला फोन लागत नाहीये, काही कळतच नाहीये ते. म्हणून मी देव आणि मकरांची वाट बघत बसले. ते दोघं आले ना की पहिला वागळे साहेबांना फोन लावायला सांगणार आणि त्यांना सांगणार मी की झालं एवढं नाटक पुरे झालं, आता माझ्या मुलीला तुम्ही घरी आणून सोडा. वहिनी, ती खरंच सुखरूप परत येईल असं वाटतं तुम्हाला? अभिलाषा, ती परत येईल म्हणूनच तुम्ही तिला पाठवलं होतं ना? त्या वागळ्यांना फोन करून काही उपयोग होणार नाही. खरं तर साक्षीने पोलिसांना हातोहात फसवलंय. त्यांना वाटतंय की राजला पकडून देण्यासाठी ती त्यांना मदत करते. खरं तर ती त्या राजला भेटायला गेली. प्रेम आहे ना तिचं. काय विक्रमादित्य राजे शिर्के, तुम्ही घर सोडून चाललाय वाटतं? नाही, असं आम्ही ऐकलं. ते खरं आहे का? तर ठरवलं नाहीये. आमची तयारी सुद्धा झाली आणि आता आम्हाला आमच्या निर्णयापासून कोणी अडवू शकत नाही. तू सुद्धा नाहीस. बर, ठीक आहे. आम्ही काय तुम्हाला अडवत नाही आहोत. आम्ही फक्त तुम्हाला एक वास्तवाची जाणीव करून देतोय. कोणतं वास्तव? या घरातून बाहेर पडणं खूप सोपं आहे, पण बाहेर गेल्यावर जगणं राजे शिर्क्यांच्या नावाशिवाय फार अवघड गोष्ट आहे. आणि तुम्ही तर इथे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलात. ऐश्वर्यात जगलात आतापर्यंत. कुठल्याही गोष्टीसाठी कधी तडजोड करण्याची वेळ तुमच्यावर आली नाही. पण घरातनं बाहेर पडल्यावर मात्र, इथून बाहेर पडल्यावर कुठल्या परिस्थितीला आम्हाला सामोरं जावं लागणार आहे याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे. पण तरी सुद्धा आम्ही हे घर सोडण्याचा निर्णय घेतला. कारण तू म्हणतोयस त्या ऐश्वर्यापेक्षा सुद्धा आमची स्वतःची ओळख निर्माण करणं हे आम्हाला जास्त महत्वाचं वाटतं. आणि आता आमची तीच गरज आहे. स्वकर्तृत्वावर स्वतःची ओळख निर्माण करणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये आदित्य राजे. पण या निमित्ताने जर देवयानी आमची होणार असेल तर ते तितकं अवघडही नाही. हे का? आता माघार नाही. आम्ही हे घर, हे वैभव आणि राजे शिर्के या नावाचं वलय, हे सगळं आम्ही मागे सोडतो. एका नवीन आयुष्याची सुरुवात. वा वा वा, ऑल द बेस्ट. वहिनी, साक्षीला वाटते ती हुशार आहे, पण पोलिसांपासून फार दिवस हे लपून राहणार नाही. अहो, एक दिवस बघतील आणि त्या राज बरोबर तिलाही गोळ्या घालतील. त्या राज बरोबर तिलाही गोळ्या घालतील. रणवीरराजेंचा फोनही लागत नाही. त्यांना आत्ताच बाहेर जायला हवं होतं. रणवीरराजे, तुम्ही आला नाहीत ना तर सगळं काही संपून जाईल. सगळं काही संपून जाईल. आदित्यराजे, तुम्हाला थांबता येणार नाहीये का?
आम्हाला माफ कर साहेब. माफी तरी कशाला मागता? तुमच्या दृष्टीने तुमचा चांगला मुलगा आम्ही नाही होऊ शकलो साहेब, म्हणून आम्ही तुमची माफी मागतोय. आतापर्यंत फक्त नील भैयाच तुमच्यासाठी जगायला नालायक होते. आता त्यात आमची भर पडली. पण आम्ही कधी जेव्हा शांतपणे विचार करतो तेव्हा आमच्या एक गोष्ट लक्षात येते की आम्ही खरंच खूप नशीबवान. हे ऐश्वर्य, हे वैभव, हे केवळ आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो साईमा, म्हणून आम्हाला उपभोगायला मिळालं. तुमचा मुलगा आम्ही झालो नसतो तर आपल्याला काहीच बघता नसतं. हो ना. पण तुम्ही स्वतःला नशीबवान समजत असाल तर हे घर, हे ऐश्वर्य सगळं तुमचं आहे आदित्य. त्या देवींचं ऐकू नका. तुम्ही इथे राहा, सगळं काही सुरळीत होईल. प्रियदर्शन, तुम्ही तरी समजावा ना त्यांना. नाही साहेब, खूप उशीर झाला आता. आणि आता या ऐश्वर्यापेक्षा सुद्धा आमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे. आदित्य, आणि आम्ही या घरातून बाहेर जाण्यासारखी परिस्थिती कोणी निर्माण केली साहेब? तुम्ही सांगा. विक्रम भाऊजी, नका घर सोडून जा प्लीज. झालं गेलं सगळं विसरून जा. साईमांसारखा आम्हालाही विश्वास वाटतो सगळं सुरळीत होईल. त्याच्यासाठी घर सोडून जाणं हा पर्याय नाही. आम्हाला माफ करा वहिनी. आम्ही घेतलेला निर्णय आता कोणी बदलू शकत नाही. पण यापुढे मात्र आम्हाला तुमच्या आशीर्वादाची गरज लागणार आहे, कारण आमच्या पुढच्या प्रवासात तोच आम्हाला उपयोगी पडणार आहे. साहेब, आम्ही येतो. विक्रम भाऊजी, तुमचा घर सोडून जाण्याचा निर्णय योग्य की अयोग्य हे नाही कळत आम्हाला. कदाचित तुमच्या प्रेमाला मिळवण्यासाठी ते गरजेचंही असेल. पण भाऊजी, तुम्ही हे घर सोडून गेल्यानंतर या घरातला एकटेपणा खूप वाढणार आहे. माणसातलं अंतर वाढणार. आणि या सगळ्या परिस्थितीत आमचं सगळ्यांचं तुमच्या वाचून काय होणार हे कळत नाही. वहिनी, इतरांचं आम्हाला माहित नाही, पण या एकटेपणात तुम्ही मात्र स्वतःला नक्की शोधू शकाल. आदित्यराजे, रणवीर राजे येईपर्यंत तरी थांबा ना. ते तुमचे मोठे भाऊ आहेत. ते नक्की यातून काहीतरी मार्ग काढतील. थांबा ना आदित्यराजे. आदित्यराजे, तुम्ही तरी थांबवा ना त्यांना. थांबवा ना त्यांना.